रस्त्यावर तडीपार गुंडांकडून 6 पिस्टल, 30 काडतुसे व कारसह 16 लाखांचा मुद्देमाल जप्त। सातारा जिल्ह्यातून तडीपार असलेले व मोक्यातून जामिनीवर सुटलेले 2 कुख्यात गुंड देशी बनावटीची पिस्टल व जिवंत काडतुसे विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने नीरा लोणंद रस्त्यावर रेल्वे पुलाजवळ धडक कारवाई करत 2 आरोपींना जेरबंद केले। पोलिसांनी सिनेस्टाईल सापळा रचून कार अडवली आणि मोठा शस्त्रसाठा हस्तगत केला। अमित उर्फ बिर्या कदम राहणार लोणी तालुका खंडाळा, विशाल महादेव चव्हाण राहणार भोळी तालुका खंडाळा हे दोघेही हत्यारे घेऊन लोणंदवरून जाणार असल्याची गोपनीय माहिती सातारा पोलिसांना मिळाली होती। त्याचा आधार घेऊन ही कारवाई करण्यात आली। यामध्ये 6 देशी पिस्टल, 6 मोकळ्या मॅगझिन, 30 जिवंत काडतुसे, 2 मोबाईल, मारुती एक्सेल 6 कार MH12 TS 1889 असा एकूण किंमत 15,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दिनांक 5 जून 2025 रोजी सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फारणे यांच्या पथकाने रेल्वे पुलाजवळ सापळा रचून सिनेस्टाईलने या तडीपार गुंडास मुद्देमालासह जेरबंद केले। भारतीय हत्यार अधिनियम कलम 3(1), 25 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 अंतर्गत आरोपींविरोधात लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनी कारवाईतील अधिकाऱ्यांचे व पथकाचे कौतुक करत अशा गुन्हेगारांविरोधात सातारा जिल्ह्यात करडी नजर ठेवली जाईल व कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे। ही धडक कारवाई पुणे पंढरपूर पालखी मार्गाच्या पार्श्वभूमीवर झाल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरली आहे।